पण मुंबईला परिवर्तन करण्याचाच विचार राज्य सरकार करते. मुंबईला चांगली मुंबई करण्याचा परिवर्तन म्हणजे मुंबईचं चांगली मुंबई करण्याचा हा विचार घेऊन काम करत आहे. आता तुम्ही तसं स्लम डॉग मिलेनियमचा म्हणाला, धारावीच्या पुनर्विकासाला विरोध करणाऱ्या उद्धवजींना आमचं सांगणं हेच आहे की जर मुंबईच्या आणि मुंबईकरांच्या आणि धारावीत राहणाऱ्या माझ्या मुंबईकरांच्या डोक्यावर जर हीच ओळख येणार असेल तर मुंबईची अशी पण ओळख होऊ शकते की एखादा जगातला माणूस एक डॉक्युमेंटरी करेल की एशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी जी गणली जात होती ती आता काय झाली बघा. असे एक आयडियल केस जगासमोर आणता येऊ शकते. केवळ राजकीय स्वार्थासाठी आणि कॉन्ट्रॅक्टरच्या असलेल्या लक्ष्मी प्रेमासाठी अशा पद्धतीचा विरोध विरोधकांनी करणं हे मुंबईच्या हिताचं नाही. आलायदा राहिला राजकीय भाग. अशा पद्धतीने मुंबईचा कोस्टल रोड, मुंबईची अंडरग्राऊंड मेट्रो, आज मुंबईत एक नवीन मुंबई खाली झाली आहे. या जवळजवळ 9 मेट्रो रूटच्या माध्यमातून चाललेल्या कामात काही 100 किलोमीटरची मुंबई आता पोटात निर्माण झाली आहे. आणि मी तुम्हाला सांगतो निलेशजी, मी तुम्हाला घेऊन जायला तयार आहे. आपण इथूनच जवळ बीकेसीला जे मेट्रो स्टेशन अंडरग्राऊंड झालंय ते बघूया. विदेशी हॉलिवूड फिल्म्समध्ये एखादा सीन एखादा हिरो एखाद्या विलनच्या मागे लागलाय त्यानंतर पळण्याची जी दृश्य दिसतात आधुनिक असल्या स्थानातून अशाच्याही पेक्षा चांगलं असं मेट्रो स्टेशन अंडरग्राऊंड आपल्याला इथे दिसेल. आता ते सुद्धा उद्याच्या डेस्टिनेशन ऑफ शूटचं स्थान बनणार आहे. अशा पद्धतीने विकास हे या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारचा उद्देश आहे. आणि त्यामुळे हा एक भाग झाला की मुंबई आम्हाला विकसितच विरासत ठेवून अशी करायची आहे की ज्याच्यात मुंबई दाखवताना काय दाखवली पाहिजे हा विचार त्यातनं स्वाभाविक पुढे येईल. दुसरा विषय, यासाठी मुंबई भर आणि मुंबई काय हे हॉलिवूड बॉलिवूडला दाखवण्यासाठी एक अभिनव प्रयोग आम्ही करणार आहोत. बरं. आणि त्यामुळे बघा, मला सगळ्या गोष्टी एका इंटरव्ह्यूमध्ये बोलता नाही येणार, पण जसा मुंबईच्या चाळीचा उल्लेख मी केला, मुंबईच्या राजाबाई टॉयर्सचा इतिहासाचा विषय, मुंबईच्या मरीन ड्राईव्ह दाखवण्याचा विषय आहे, तसंच माझ्या मुंबईतल्या काम करणाऱ्या विविध NGO संस्था या प्रेरणेचा विषय, त्यांच्या कामाची जागा वेगळी आहे. माझ्या मुंबईमध्ये एकत्रितपणे काम करून जगाला लाजवेल इतक्या मॅनेजमेंटचं काम करणारा डबेवाला हा दाखवण्याची आवश्यक असे 100 विषय आहेत. जे 100 विषय आम्ही लिस्ट करून मुंबई आणि राज्य प्रोजेक्ट करणं की ज्यातनं क्रिएटिव्ह जगतात काम करणाऱ्या माझ्या माणसाचं लक्ष केंद्रित झालं पाहिजे असं क्रिएटिव्ह हब मुंबईचं आम्ही निर्माण करणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.